नमस्कार मैत्रिणींनो, सारिका फॅशन या चॅनलवर तुम्हा सर्वांचे आणखीन एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला खास मकर संक्रांतीसाठी ही डिझाइन बनवत आहे, तर तेही काठपदर साडीवरच्या ब्लाउजवर बघा। तर हा मोठा जो काठ आहे तो मी बाहीसाठी लावलेला आहे आणि बॅक साइडला जे येणार आहे तो हा छोटा काठ आहे बघा। तर मी गोल गळ्यावर इतकी सुंदर डिझाइन तयार करून दाखवणार आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। ब्लाउजची उंची घेतली 13.5 इंच, छातीची घडी आहे 10 इंच बघा। मुंडा टाकायचा आहे 5.5 इंचावर, गळा रुंदी घेणार आहे 2.25 इंच आणि शोल्डर येणार आहे इथं 3 इंच। गळा रुंदी 2.25 इंच घेतल्याच्या नंतर गळ्याची उंची टाकायची आहे 8.5 इंचावर बघा। तर अशा पद्धतीने गळ्याचं माप टाकायचं आहे। खालच्या साईडने मी 2.5 इंच घेतलेला आहे, वरच्या साईडला 2.25 इंच घेतले। असा एक चौकोन तयार करून घ्यायचा आहे आणि त्यामधून गोल गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे बघा। तर गोल गळ्याला आकार दिल्याच्या नंतर मी आता इथं गळा कट करून घेणार आहे। गळ्याचं माप हे मी अस्तरवर टाकलेलं आहे। तर अगोदर अस्तरवर गळा कट करून घ्यायचा आहे, नंतर मेन फॅब्रिक खाली ठेवायचा आहे आणि त्यावर अस्तर ठेवून गळा कट करून घ्यायचा आहे बघा। तर अशा पद्धतीने ही मेन फॅब्रिक खाली ठेवायचा आहे आणि त्यावर अस्तर ठेवून गळा कट करून घ्यायचा आहे। तर साइडचा ही कपडा कट करून टाकायचा आहे जास्त असलेला। तर आता ही जी बाजू आहे ती उलट बाजू आहे आणि खालची जी आहे ती सवाशी बाजू आहे बघा। तर उलट बाजूवर मी अस्तर ठेवून गळ्याच्या कडेने शिवून घेणार आहे। मैत्रिणींनो, मकर संक्रांतीसाठी मी कस्टमरच्या ब्लाउजवर अशी डिझाइन तयार केली आहे बघा। किती छान डिझाइन तयार होणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ बघत असताना स्किप करू नका। गळ्याच्या कडेने शिवून झाल्यानंतर आता तसंच साइडनेही शिवून घ्यायचं आहे बघा। व्यवस्थित शिवून घ्यायचं आहे आणि हे जे अस्तर मी लावलेलं आहे हे अस्तर कॉटनचं नाही, ही एक मऊ ब्लाउज पीस आहे। तर ही कस्टमरनीच दिलेलं आहे अस्तर बघा। तर याला हाताने सारखं प्रेस करून शिवून घ्यायचं आहे। ही जाड ब्लाउज पीस आहे, अस्तर नाही ही। तर कस्टमरनी जसं दिलं आहे तसंच मी इथं लावलेलं आहे बघा। तर आता उरलेला कपडा कट करून घ्यायचा आहे साइडनेही शिवून झाल्याच्या नंतर। आता इथं काय करायचं आहे, खाली आता टक्स शिवून घ्यायचे आहेत बघा। तर दोन्हीही साइडचे टक्स शिवून घ्यायचे आहेत। तर इथं टक्स शिवून झाल्याच्या नंतर काय करायचं आहे, खालची पट्टी लगेच लावून घ्यायची आहे। तर पट्टी लावते वेळेस पट्टी ही वरच्या साइडने लावून घ्यायची आहे बघा। वरच्या साइडने पट्टी लावून झाल्याच्या नंतर आता इथं याच्यावर एक दाब टीप देऊन घ्यायची आहे। वरच्या साइडने मी एक दाब टीप दिलेली आहे। पुन्हा पट्टी आतल्या बाजूला मुडपून शिवून घ्यायचं आहे। तर खालची पट्टी ही अशा पद्धतीने लावायची असते बघा। पट्टी लावते वेळेस व्यवस्थित पट्टी लावून घ्यायची आहे। इथं पट्टी ही लावून झालेली आहे। तर आता काय करायचं आहे बघा, उरलेला कपडा कट करायचा आहे साइडचा। तर आता गोल गळ्यावर ही आपल्याला डिझाइन करायची आहे। तर असा कापड घ्यायचा आहे 3-3.25 इंचाचा, एक 3.25 इंच रुंदीचा कपडा घ्यायचा आहे आणि लांबीला जास्त घ्यायचा आहे, कारण की गळ्याच्या कडेने डिझाइन करायची आहे। आणि हा कपडा दुहेरी करून असा शिवून घ्यायचा आहे बघा। असं शिवून घेतल्याच्या नंतर आता याला सवाशी करून घ्यायचा आहे बघा। व्यवस्थित सवाशी करून घ्यायचा आहे। असा सवाशी झाल्याच्या नंतर आता या पट्टीचे आता छोटे छोटे तुकडे करायचे आहेत, तेही 2.5 इंच लांबी घ्यायची आहे बघा। 2.5 इंच लांबीचा एक एक तुकडा करून पूर्ण पट्टीचे असे तुकडे करून घ्यायचे आहेत। एक समान तुकडे झाले पाहिजेत याचेही। तर आता इथं आणि काय करायचं आहे आपल्याला, सुई दोरा आणि बघा गोल्डन कलरचे मोत्याचे मणी घ्यायचे आहेत आणि या पट्टीला आता सेंटरमध्ये शिवून घ्यायचं आहे बघा। असं शिवून घेऊन इथे एक गाठ द्यायची आहे आणि त्यावर तो मणी ठेवून त्याला व्यवस्थित फिट्ट करून घ्यायचं आहे इथं वरी। तर बघा मी 2 वेळेस गाठी घालणार आहे मण्याला।
2 वेळेस गाठी घातल्याच्या नंतर खालच्या साईडने ही गाठ देऊन दोरा कट करून घ्यायचा आहे। तर बघा या पट्टीला अशा पद्धतीने मणी लावून घ्यायचे आहेत हे। तर सगळ्या पट्टीला असे मणी लावून घ्यायचे आहेत, जे छोटे छोटे जे तुकडे केलेले आहेत बघा व्यवस्थित शिवून घ्यायचं आहे। मैत्रिणींनो, ज्या कोणी मैत्रिणी सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राइब करा आणि साईडला घंटीचं बटन आहे त्यालाही क्लिक करायला विसरू नका। तर बघा अशा पद्धतीने मणी व्यवस्थित लावून घ्यायचे आहेत। तर इथं मी मणी लावून एवढ्या कळ्या तयार केलेल्या आहेत। तर आता याला गोल गळ्याला लावून घ्यायचे आहेत बघा। आता गोल गळ्याला कशा पद्धतीने लावायचे आहेत बघा मणी। तर वरच्या साईडने मी अर्धा इंच अंतर सोडून खाली लावून घेत आहे बघा। तर व्यवस्थित असं एकाखाली एक ही कळ्या अशा लावत यायच्या आहेत या बघा। एक लावल्यानंतर दुसरी त्याला चिटकून लगेच लावायची आहे आणि तो कपडा जरा पसर करून शिवून घ्यायचा आहे। तर एक आड एक अशा कळ्या ह्या लावत यायच्या आहेत। तर बघा किती छान डिझाइन तयार होणार आहे। तर पूर्ण गळ्याच्या कडेने अशा पट्ट्या लावत यायच्या आहेत या। तर बघा मी शिवते वेळेस कशा पद्धतीने शिवत आहे, जो कपडा गोळा झालेला आहे त्याला थोडासा पसर करून शिवत आहे। असं जर शिवलात तर तुमची डिझाइन खूप छान येईल। मैत्रिणींनो, ही डिझाइन शिवण्याची खूप सोपी पद्धत आहे। याची कटिंग आणि स्टिचिंग मी एकदम सोप्या पद्धतीने सांगितली आहे। तर बघा इथं पूर्ण कळ्या लावून झालेल्या आहेत। आता गळ्याच्या कडेने या कळ्या लावते वेळेस अंतर सोडायचं नाही, एकाला एक चिटकून कळी लावत यायची आहे बघा। तर अशा पद्धतीने कळ्या लावून झाल्याच्या नंतर आता दुसऱ्या बाजूने याला व्यवस्थित शिवून घ्यायचं आहे। माझ्या गोड ताईंनो, तुम्ही माझे व्हिडिओ कुठून बघता ते कमेंट मध्ये सांगा, म्हणजे मलाही कळेल की माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतात। आणि मकर संक्रांतीसाठी गोल गळ्यावर ही डिझाइन कशी वाटली तेही कमेंट मध्ये नक्कीच सांगा। ज्या कोणी माझ्या नवीन मैत्रिणी आहेत असे डिझाइन शिकण्यासाठी तर त्यांच्यासाठी तर खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे बघा। मी किती सावकाश तुम्हाला शिवून दाखवलेला आहे आणि ही डिझाइन कोणालाही जमेल अशी अगदी सोपी डिझाइन आहे बघा। सिंपल गोल गळा कट करून शिवायचा आहे आणि त्यावर अशी डिझाइन तयार करून घ्यायची आहे। तर या डिझाइन मध्ये काहीच अवघड नाही। माझ्या गोड ताईंनो, तुम्ही ही अशी डिझाइन शिवून बघा, म्हणजे तुमच्याही प्रयत्नांना यश नक्की मिळेल। तर बघा इथं दुसऱ्या साईडनेही शिवून झालेला आहे। गळ्याच्या कडेने उरलेला जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित बघा। मधला कपडा कट होईल याची काळजी घ्यायची आहे। जो डिझाइनचा कपडा आहे तोच कट करून घ्यायचा आहे आणि आता साईडचाही डिझाइनचा कपडा कट करून घ्यायचा आहे। एकदम सावकाश कट करून घ्यायचा आहे। गडबडीमध्ये खालचा कपडा कट होईल याच्याकडे लक्ष द्यायचं आहे। तर याला आता गोल गळ्याला मी एक तिरपी पट्टी काढलेली आहे गोट लावण्यासाठी बघा। तर तिरप्या पट्टीचा गोट लावला तर एकदम छान गोट येईल। तर गळ्याच्या कडेने असं शिवून घ्यायचं आहे अगोदर बघा। मी पट्टी एकेरी लावलेली आहे, पुन्हा त्याला शिवून घेणार आहे पट्टीला मी अनेक वेळेस थोडं साईडनी। तर गळ्याच्या कडेने अगोदर कट देऊन घ्यायचे आहेत। पूर्ण गळ्याच्या कडेने मी कट देऊन घेतलेले आहेत बघा। पट्टी लावून झाल्याच्या नंतर आता एक वेळेस मुडपून शिवून घ्यायचं आहे पट्टीला। असं जर तुम्ही गोट लावला तर तुमचा गोट चुकणार नाही आणि व्यवस्थित गोट येईल आणि लहान मोठाही गोट दिसणार नाही। पट्टीला दुसऱ्या बाजूने शिवून झाल्याच्या नंतर आता इथं बघा पाइपिंग करून घ्यायची आहे, म्हणजे गळ्याला गोट कसा मारायचा आहे बघा। एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला गोट कसा मारायचा तोही दाखवलेला आहे। तर किती छान गोट येत आहे बघा। तर सरळ पट्टीचाही गोट येतो, पण ज्या पट्ट्या आपण क्रॉस मध्ये जे पट्ट्या काढतो त्या पट्ट्याचा गोट
एकदम छान गोल असा येतो। तर कुठलीही अशी डिझाईन केल्याच्या नंतर अशा पद्धतीने तुम्ही गोट लावा, म्हणजे तुमचा गोट कुठेही चुकणार नाही। तर बघा किती छान एकसारखा गोट येत आहे, तर लहान मोठा सुद्धा होत नाही, एकदम गोल असा गोट येतो। कधीही गोट लावत असताना क्रॉस पट्टीचाच गोट लावा। तर इथं गळ्याच्या कडेने गोट लावून झालेला आहे, बघा किती छान गोट आलेला आहे। तर मी गोट लावते वेळेस थोडासा मोठा लावलेला आहे, म्हणजे डिझाईन आहे त्यासाठी थोडासा गोट मी मोठा लावून घेतलेला आहे। बघा डिझाईनच्या खालच्या साईडने बघा अशी मी डिझाईनची लेस लावून घेत आहे। एक साईडने मी गोट लावलेला आहे आणि दुसऱ्या साईडने अशी लेस लावून घेत आहे। बघा जशी डिझाईन तयार झालेली आहे त्यावरच लेस ठेवून शिवत यायचं आहे। तर साईडने ही लेस लावायची नाही, त्या डिझाईनच्या कपड्यावर लेस येऊ द्यायची आहे, म्हणजे अंगात ब्लाऊज घातल्यानंतर तिथून लेस उसवणार नाही। तर या लेसवर डबल शिलाई मारून घ्यायची आहे। मैत्रिणींनो, ज्या कोणी मैत्रिणी सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा। मैत्रिणींनो, मकर संक्रांतीसाठी गोल गळ्यावर ही डिझाईन कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। धन्यवाद माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल।